जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितले होते की सनातनमध्ये 33 कोटी देव कसे. तर ज्यावेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली आणि मनु यांना ब्रह्मदेवाने सांगितले की तुम्ही पृथ्वी तलावर जाऊन सृष्टीची रचना करा किंवा विस्तार करा. त्यावेळेस सर्व देवांच्या वतीने म्हणून यांना मानाचे स्थान देण्यात आले आणि मनूपासून जीवसृष्टीला सुरुवात झाली. तर त्यामध्ये जे मुख्य देव आहेत त्यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, इंद्र आणि प्रजापती अशी या देवाची विभागणी केली. आणि हे 33 देव ज्यावेळेस पृथ्वी तलावर आले त्यावेळेस कोटी हा शब्द जो आहे तो मुळामध्ये टी या शब्दाला पहिली वेलांटी दिली की प्रकार होतात. प्रकार म्हणजे 1, 2 किंवा श्रेणी म्हणता येईल आपल्याला. प्रथम श्रेणी, दुसरी श्रेणी, तिसरी श्रेणी असे श्रेणीचे प्रकार पडतात. याला कोटी असं म्हटलेलं आहे. किंवा मग सर्वोच्च कोटी या शब्दाचा अर्थ काय होतो? श्रेणी किंवा सर्वोत्तम किंवा सर्वोच्च असं त्या शब्दाचा अर्थ होतो. आणि ज्यावेळेस आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली, मुघल, इंग्रज, या काळामध्ये ह्या लोकांनी या कोटीचा शब्दशः अर्थ काय केलं? बदलून टाकला. या कोटी शब्दाला पहिल्या वेलांटीच्या ऐवजी दुसरी वेलांटी दिली आणि दुसऱ्या वेलांटीचा अर्थ होतो करोड किंवा कोटी. आता करोड म्हटल्यानंतर इथं संख्यावाचक शब्द तयार झाला आणि तिथं श्रेणीवाचक शब्द तयार होतो. मग ह्यांनी काय केलं? पहिली वेलांटी कट केली आणि दुसरी वेलांटी टाकली. दुसरी वेलांटी टाकल्यामुळे संख्यावाचक शब्द तयार झाला. म्हणजे एकम, दहम, शतम, सहस्त्र, दसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी. म्हणजे या पद्धतीनं आपण तो संख्यावाचक शब्द वापरायला कोणी सुरुवात केली? या आक्रमणकारी लोकांनी. आणि यांनी काय करायला सुरुवात केलं की आपल्यामध्ये एक भावना निर्माण केली की 33 कोटी देव तुमच्यामध्ये आले कसे. आपणही विचार करू शकतो, खरंच 33 कोटी देव आले कसे. आत्ता मी तुम्हाला सांगितले 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य, 12 सूर्य, 11 रुद्र आणि 8 वसु. 8 वसु, त्याच्यानंतर इंद्र आणि प्रजापती. मग प्रजापतीकडे सृष्टीची उत्पत्ती करण्याचं काम दिलं आणि प्रत्येकाने आपापली कामे या ठिकाणी वाटून घेतली. 11 रुद्र म्हणजे महादेवाची 11 स्वरूप या ठिकाणी सांगितलेली आणि सर्वामध्ये शिव किंवा महादेव, शंकर हे जे काय 11 शिवाची रूपं आहेत. मग यांनी आपल्या पद्धतीने कामे वाटून घेतली आणि मग ह्या लोकांनी सृष्टीची रचना हळूहळू निर्माण करायला सुरुवात केली. परंतु आपल्यामध्ये भावना या आक्रमणकारी लोकांनी कशी निर्माण केली की तुमच्या सनातनमध्ये 33 कोटी देव आहेत. आता आपण ह्या मी सांगितलेले तुम्हाला 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, इंद्र आणि प्रजापती यांची बेरीज केली तर 33 येते. 33. मग या ठिकाणी
कोटी हा शब्द घेतला पहिल्या वेलांटीचा, तर त्याचा अर्थ होतो प्रकार किंवा श्रेणी. मग हे झाले 33 प्रकारचे प्रकार किंवा श्रेणी. परंतु ह्याला दुसरी वेलांटी दिली, संख्यावाचक शब्द निर्माण झाला आणि त्या संख्यावाचक शब्दापासून निर्माण होते 33 करोड किंवा 33 कोटी. मग याच्यामध्ये आपण कन्फ्युजनमध्ये जातो. ठीक आहे, हरकत नाही. तरी मी तुमचं त्या गोष्टीचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर पटलं तर योग्य माना, कारण त्या ठिकाणी आपण संख्यावाचकमध्ये आपण कोटीमध्ये प्रयत्न करू शकतो की देवकोशे 33 कोटी झाले. आता मी जो आहे, मी माझ्या आईवडिलासाठी मुलगा आहे आणि माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर पत्नीसाठी मी काय आहे, पती आहे. मला 4 भावंड आहेत, 2 भाऊ 2 बहिणी. त्यांच्यासाठी मी काय झालो, भाऊ झालो. पत्नीसाठी पती झालो, बहिणी भावासाठी भाऊ झालो. मग त्याच्यामध्ये कोणी मला दादा म्हणतायत, कोणी भाऊ म्हणतायत, कोणी भैया म्हणतायत. म्हणजे ही वेगवेगळी नावं कोणी दिलेली, भावंडांनी दिलेली नाव. पत्नीनं काय नाव दिलं, नवरा पती, आणि आईवडिलांनी काय नाव दिलं, मुलगा. मग माझ्या पत्नीला 2 भाऊ आहे आणि 2 बहिणी आहे. मग त्यांनी काय मला म्हणायला सुरुवात केली, भाऊजी, जिजाजी, मेहुणा. म्हणजे ही नाती तयार झाली. मी कोण आहे, एकटाच आहे. परंतु मला किती जणांनी नावं वेगळी दिली, नाती किती संबंध जुळले. मेहुणा, दाजी, भाऊजी, भाऊ, भैया, दादा. कुणी मोठ्या भावाला तात्याही म्हणतं, दादाही म्हणतं, नानाही म्हणतं. म्हणजे ही वेगवेगळी नावं मला मिळाली. समाजामध्ये आणखी माझी ओळख वाढली. मग मलाही मुलं झाली. मला मुलं झाल्यानंतर ते वडील, पिता, तात, त्यानंतर नातेवाईकामध्ये जे कोणी पाहुणे असतील, कोणी जावई म्हणेल, कोणी युवाई म्हणेल. माझ्या पत्नीच्या ज्या बहिणी आहेत त्यांचे लेकरं मला मावसा म्हणतील, काका म्हणतील. भावाची मुलं मला चुलते म्हणतील. म्हणजे हे नातं मी एकटा असताना एवढ्या जणांशी वेगवेगळ्या स्वरूपाचं वेगवेगळं नातं. कुणी सर म्हणतील. म्हणजे काय असतं, माणूस हा एकच आहे. आता आपल्याकडं बालाजी आहे, त्या बालाजीला कोणी तिरुपतीचा बालाजी म्हणतं, कुणी लक्ष्मीचा बालाजी म्हणतं, किंवा विठ्ठल आहे, ह्या विठ्ठलाला कोणी पांडुरंग म्हणतं, कोणी हरी म्हणतं, कोणी गोविंद म्हणतं, कोणी माधव म्हणतं. म्हणजे ज्याला जी भावना पटली त्यांनी ते नाव दिलं आणि लिखाणामध्ये ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. मग एका देवाला किंवा एका व्यक्तीला एवढे नाते, तर मग 33 कोटी देव झाले म्हणजे नेमकं त्याला काय अडचण आहे, होणार नाही का? काही देवी आहे आपल्याकडे, दुर्गा देवी, कालिंका माता आहे, त्यानंतर त्या वैष्णव देवी आहे, मच्छोदरी आहे. म्हणजे काय असतं, एकाच देवीला, आणि ही मूळ रूपं कोणाची आहेत, पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती. ह्या तिघींना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 52 शक्तिपीठ आहेत. 52 शक्तिपीठामध्ये वेगवेगळी नावं आहेत. कोणी रेणुका माता म्हणतं. म्हणजे देवीमध्ये सुद्धा हा प्रकार आहे. देवच नाही तर देवीमध्ये सुद्धा हा प्रकार आहे. रेणुका माता, कोणी कालिंका माता, कोणी वणीची देवी. म्हणजे ज्याला ज्या भावनेने जो भक्ती करेल त्याला त्या भावनेमध्ये तो ईश्वर दिसेल. 33 कोटी देव होणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही जगामध्ये. आणि एकनिष्ठही भक्ती केल्या जाऊ शकते. आता आपल्याकडे मानभाव पंथ आहे, तो श्रीकृष्णाच्या एकमुखी
दत्ताची आराधना करतो किंवा एकट्या श्रीकृष्णाची आराधना करतो, साहजिक आहे. तो एकाच ईश्वराची प्रार्थना करतो, आराधना करतो. त्याच्यामध्ये आत्ता एक नवीन पंथ आलेला आहे, तो फक्त रामनामालाच मान्यता देतो. म्हणजे हा भाव आपल्या समाजामध्ये निश्चित अशा प्रकारचा आहे की बाबा 33 कोटी देवा आहेत. मुख्य आपल्याकडं प्रकार किती सांगितले मी तुम्हाला, ते 33. परंतु कोटी हा शब्द संख्यावाचक लावल्यामुळे आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होतो आणि त्या गैरसमजामुळे आपण संभ्रमात पडतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये 33 कोटी देव आले कसे, निर्माण कोणी केले? निर्माण आपणच केलेत. आपण आपल्या आईवडिलासाठी एकटे आहोत, पण नाते संबंध हे आपण तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे ही देवसुद्धा आपणच तयार केलेले आहेत. 33 कोटी देव कुठून बाहेरून आलेले नाही आहेत, ते आपणच स्वतःहून तयार केलेत. आणि संभ्रमात पडण्याची गरज नाही, संशयामध्ये जायची गरज नाही. ईश्वर हा एकच आहे, फक्त त्याने प्रत्येक भक्तासाठी वेगळं स्वरूप घेतलेलं आहे, वेगळ्या रूपामध्ये तो अवतरित झालेला आहे. ज्याची जशी भावना आहे तसा तो त्या ठिकाणी अवतरित झालेला आहे. त्याच ईश्वराला आपण हनुमान म्हणतो, त्याच ईश्वराला आपण म्हसोबा म्हणतो, त्याच ईश्वराला आपण खंडोबा म्हणतो, त्याच ईश्वराला महादेव म्हणतो, त्याच ईश्वराला आपण दत्त म्हणतो, त्याच ईश्वराला आपण विष्णू म्हणतो, त्याच ईश्वराला ब्रह्मा म्हणतो. आणि शेवटी परब्रह्मच हे एकनिष्ठ असं आहे. त्याने भले रूपे अनेक घेतले असतील, ती भक्तासाठी घेतलेली आहेत. आणि भक्तासाठी रूपे घेतल्यामुळे ज्यांनी ज्या भावनेने त्या ईश्वराला प्रार्थना केली, त्यासाठी तो त्या भावनेने त्या ठिकाणी अवतरित झाला. आता बऱ्याच दिवसापासून आपण ऐकतोय की कल्की अवतार येणार आहे, कल्की अवतार येणार आहे. तो कोणाचा आहे? विष्णू परमात्म्याचा. विष्णू परमात्मा कोण आहे? परब्रह्म. परब्रह्म कोण आहे? ईश्वर आहे. मग ही रूप एकच असताना 33 कोटी ही काही चुकीची कल्पना नाही. आणि त्या संभ्रमातून तुम्ही बाहेर पडा की तुमच्या धर्मामध्ये 33 कोटी देव आले कसे. त्यांना सांगायचं आहे की बाबा मी जो आहे तो माझ्या आईवडिलासाठी एकटा आहे, परंतु माझ्या आईवडिलाचा मी मुलगा आहे, माझ्या पत्नीसाठी मी पती आहे, नवरा आहे, मुलांसाठी वडील आहे, तात आहे, पिता आहे, मेहुण्यासाठी दाजी आहे, भाऊजी आहे, जिजाजी आहे, आणखी जे काय नाव असतील त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना समजून सांगा ईश्वर ह्या पद्धतीचा आहे. आणि लोक तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न करतील की बाबा तुमच्या सनातनमध्ये 33 कोटी देव आले कसे. त्यांना या पद्धतीनं समजून सांगा, जेणेकरून आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही. बाहेरून आलेल्यांना हे माहीत नाही की ईश्वर काय आहे, कुठल्या पद्धतीचा आहे. आम्ही ज्या भावनेने बोलू त्या भावनेने त्या स्वरूपामध्ये तो आमच्यासाठी धावून येतो. म्हणून तो आमच्यासाठी 33 कोटी नाही 56 कोटी होऊ शकतो म्हणायचं. काय म्हणायचं? 33 नाही 56 कोटी होईल, हरकत नाही. आणि सनातनची पताका कायमस्वरूपी ईश्वर फडकत राहील अशी आशा बाळगतो. बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे. जगाच्या पाठीवर सर्वात अभिमानाची गोष्ट सनातन धर्माची आहे. सनातन धर्म जगातला असा एक धर्म आहे जो ज्याने कधी आपल्या धर्मप्रचारासाठी शस्त्राचा वापर केलेला नाही किंवा जबरदस्तीचा व्यवहार कुठल्याही
इतर धर्मातील लोकांशी केलेला नाही. जागतिक लेवलला तुम्ही पहा, अनेक बाहेरून आलेले जे लोक आहेत किंवा जे धर्म आलेले आहेत, बाहेर देशातून आले, विदेशातून आलेले, त्या धर्मांनी तलवारीचा वापर, बंदुकीचा वापर, जबरदस्तीचा वापर, लालूच देऊन अशा प्रकारे धर्म परिवर्तन केलेलं आहे. आणि एकच ईश्वर सांगितलेला आहे. आपल्याकडे सुद्धा एकच ईश्वर, परंतु आपल्या भावनेसाठी, आपल्या इच्छेसाठी देवाने अनेक रूपे घेतलेली आहेत. आणि जगाच्या पाठीवर एकमेव असा धर्म आहे ज्याला हातामध्ये शस्त्र घ्यायची वेळ येत नाही. आपल्या धर्मप्रचारासाठी, रक्षणासाठी शस्त्र घेईल हे निश्चित, परंतु धर्मप्रचारासाठी शस्त्र घेत नाही. जागतिक लेवलला आजही तुम्ही पहा, कुठल्याही देशामध्ये हिंदू धर्म जरी गेलेला असला तो सहिष्णुतेने गेलेला आहे, न शस्त्र हातात घेता गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचे शस्त्र हातात घेतलेले नाही धर्मप्रचारासाठी. तुम्ही अमेरिकेत जा, इंग्लंडला जा, इटलीला जा, अरब देशामध्ये जा, कुठेही जरी गेलात तरी सनातन हिंदू धर्म हा बिना शस्त्राचा प्रसार आणि प्रचार सहजगत्या करतो. त्याला शस्त्र घ्यायची गरज भासत नाही. शस्त्र बाहेरच्यांनी घेतलेली आहेत. आपल्या देशामध्ये सनातनबरोबर जैन, बौद्ध, शीख, पारसी या धर्माचा पूर्वीपासून प्रचार आणि प्रसार झालेला आहे, तो विना शस्त्राच्या साह्याने. शस्त्र फक्त आपल्या सनातन धर्माने धर्मरक्षणासाठी हातात घेतलेले आहे हे निश्चित. आपल्याला आपल्या सनातन धर्माचा अभिमान असायला हवा. दुसरी गोष्ट, त्याचे गुप्त आणि गुह्य ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करा. सनातन काय आहे, भारतीय सनातन धर्माच्या उपशाखा ज्या आहेत त्या काय आहेत ते समजून घ्या. सनातनपासूनच जैन, बौद्ध, शीख या धर्माची उत्पत्ती झालेली. पारशीसुद्धा हा सनातनचाच एक भाग आहे. तो अग्निपूजक असा धर्म आहे. परंतु काही अज्ञान असल्यामुळे त्यांना ते समजले नसावे किंवा जे काय असेल ते. आजही तुम्ही पारशी धर्माच्या मूळ देशामध्ये जर गेलात, इराण, इराकमध्ये, त्या ठिकाणी 350 मूर्तीपैकी आजही काही मूर्ती अस्तित्वात आहेत, नाही असे नाही. आणि परकीयांनीच, जे मुघल असतील, ब्रिटिश असतील, यांनीच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करण्याच्या हिशोबाने, सनातन संपवण्याच्या दृष्टीने अनेक मूर्त्याचे तोडफोड केली, नासधूस केली, मंदिरे पाडली. आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये, सनातन धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत की 33 कोटी देव आले कसे. तर 33 कोटी देव मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. काय असतं, शब्दाचा अर्थाचा अनर्थ करणं सोपं असतं, पण समजून घेणं अवघड असतं. खूप दिवस झाले या गोष्टीला आपण ग्राह्य करतोय की 33 कोटी 33 कोटी. मग खरंच आपले 33 करोड देव आहेत का? मग त्या पद्धतीनं मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 33 कोटी देव आहेत. समजून घ्या, इतरांनाही समजून सांगा, आपल्या मित्रपरिवारालाही समजून सांगा. जे UPSC वगैरे करणारे असतील त्यांनी या गोष्टीवर लक्ष द्या, भर द्या. आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या परिवाराच्या ज्ञानामध्ये भर पडेल अशा पद्धतीने हे ज्ञान सर्वांना सांगा की पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे आपलं झालं BUT काय होतं, बट.
कोणी सांगितलं हे त्यांनी सांगितलं म्हणून आपण बट म्हणतोय. आपल्या हिशोबानं त्याचा अर्थ काय होतो? बूट होतो की नाही? मग ते जर आपल्या समाजामध्ये गैरसमज निर्माण करू शकतात, आपण त्यांच्या भाषेमध्ये गैरसमज निर्माण नाही करू शकत का? SUT सूट म्हणजे पळ. म्हणजे काही कुठला अर्थ कोणी लावला आणि कसा लावला त्याचा काही संबंध नाही ना. ते BUT बट आणि त्याचं जर आपण बूट केलं तर ते कुठली तरी संस्कृती ते मान्य करतील का? नाही करणार. म्हणजे ह्या अशा काही बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या बारीक सारीक गोष्टी समजून घ्या आणि आपल्या प्रत्येक शब्दामागे रहस्य दडलेले आहे, त्याच्यामागे वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही ठिकाणी विज्ञान असते, काही ठिकाणी व्याकरण असते. त्या पद्धतीनं तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की समाजामध्ये कसा समभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. काल परवा एक व्हिडिओ बघितला मी. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अशाच प्रकारचं काहीतरी गैरप्रकार करून सांगितलेलं आहे किंवा तुमच्या सनातनमध्ये असं आहे, तुमच्या सनातनमध्ये तसं आहे, आमचा धर्म श्रेष्ठ आहे. ती मी तुम्हाला थोडक्यात पुढल्या व्हिडिओमध्ये ती माहिती सांगेल. सदर व्यक्तीचं नाव मला माहीत नाही आणि माहीत झालं तर मी तुम्हाला अवश्य सांगेल. त्याची व्हिडिओ क्लिप तुम्ही बघा. मी तुम्हाला ते अवश्य त्याचं नाव सांगेल. कारण काय असतं की माहीत होणं गरजेचं असतं. जर माहीत नाही झाल्या आपल्या समाजाबद्दल ऐतिहासिक अडीअडचणी किंवा हा असा समभ्रम निर्माण केलेल्या गोष्टी तर आपण खरोखर दुर्लक्ष करतो आणि अशाच पद्धतीने आपली संस्कृती आणि संस्कृतीचा ऱ्हास होतो, धर्माचा ऱ्हास होतो आणि हा ऱ्हास झाला म्हणजे परकीय काय करतो? त्यांची सत्ता आपल्या देशामध्ये प्रस्थापित करतं. मागे जो इतिहास झाला 150, 450, 500 वर्षापूर्वीचा, त्याच्यामध्ये असंच परकीय लोकांनी काय केलेलं आहे? आपल्या संस्कृतीचा ऱ्हास याच पद्धतीनं केलेला आहे. म्हणून मागच्या एका व्हिडिओमध्ये मी देवेंद्र फडणवीस आणि आदित्यनाथ यांना तसेच मोदी यांना एक विनंती केली होती की जे भारतीय किंवा जे भारतामध्ये धर्मस्थळ आहेत, इस्कॉनसारखे भारतामधले, या ठिकाणचा खजिना बाहेर जाणारा जो आहे त्याला थांबवण्यात यावे. तो पैसा जसे छत्रपतींनी स्वराज्याच्या कामी आणला तसाच तो पैसा सनातन हिंदू संस्कृतीसाठी वापरण्यात यावा. भारतीय सनातन धर्मासाठी त्याचा उपयोग करण्यात यावा, जेणेकरून विदेशी भविष्यात परत विदेशी आक्रमण होणार नाही. या दृष्टीने तो धार्मिक स्थळामधला पैसा जनतेच्या उपयोगासाठी आणण्यात यावा. जसे की आज इन्कम टॅक्स घेतले जाते जनतेकडून, उत्पादन कर घेतला जातो, वाहतूक कर घेतला जातो, GST घेतले जाते. या अशा प्रकारचे जे कर आहेत हे माफ करण्यात यावेत आणि या पैशाचा उपयोग या कराच्या ऐवजी जनतेच्या कल्याणासाठी या धर्मस्थळातील पैशाचा उपयोग करण्यात यावा, अशी मी सर्व जनतेच्या वतीने शासनाला विनंती करतो. भविष्यात मागच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही. परकीय लोक मंदिर तोडणार नाहीत. खजिने रिकामे झाले म्हणजे मंदिर तोडण्याचा प्रश्नच उरत नाही. आतापर्यंत लूट जी झाली ती मंदिराच्या संपत्तीवरच झालेली, तिथल्या देणगीवरच झालेली आणि ती परत होऊ नये या दृष्टीने मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हीच संकल्पना मांडतो, जेणेकरून सनातन धर्म सुरक्षित राहील आणि सनातन धर्मापासून निर्माण झालेले अनेक उपधर्म आहेत. जैन धर्म असो,
बौद्ध धर्म असो, शीख धर्म असो, पारसी धर्म असो, हे सुरक्षित राहतील, यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत, ही भावना ठेवून हा व्हिडिओ मी आपणा सर्वांना समर्पित करत आहे. जय हिंद, जय सनातन. धन्यवाद.